आणि एक महत्त्वाची अपडेट सविस्तर पाहूया। संतोष देशमुखांचं कुटुंबीय आज मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे। आज संध्याकाळी देशमुख कुटुंबीय मुंबईमध्ये फडणवीसांना भेटेल अशी माहिती मिळतेय। गेल्या काही दिवसांपासून या प्रकरणाच्या तपासाला वेग आलेला आहे। काही आरोपींना अटक देखील करण्यात आलेली आहे। एक आरोपी अजूनही फरार आहे। कृष्ण आंधळे अजून हाती लागलेला नाहीये। वाल्मिक कराड स्वतः शरण आलेला आहे आणि त्या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर देशमुख कुटुंबीय आज देवेंद्र फडणवीसांची मुंबईमध्ये भेट घेणार आहेत अशी माहिती मिळतेय। गोविंद शेळके आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। गोविंद, ही भेट नेमकी कशासाठी घेतली जाणार आहे आणि प्रामुख्याने काय मागण्या केल्या जातील? प्रज्ञा, आपण बघतो की मग ते 26-27 दिवस झाले संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी विधान भवनामध्ये असेल, विधान भवनाच्या बाहेर असेल, या केस संदर्भात नेमका कसा तपास चालू आहे हे सांगितलेलं आहे। अगदी तपासामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी समोर येत आहेत हे सांगत असताना यात कुणालाही सोडणार नाही हे वारंवार मुख्यमंत्री सांगत होते। मला वाटतं आता तपास अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये आहे, कारण या घटनेतला फक्त एकच आरोपी पोलिसांच्या हाताबाहेर आहे। तर अशा परिस्थितीमध्ये राज्य सरकारचा प्रमुख म्हणून मुख्यमंत्री या कुटुंबासमवेत कदाचित ती गोष्ट शेअर करतील की ज्या ज्या गोष्टी तपासामध्ये आता निष्पन्न झाल्यात, कोण कोण व्यक्ती त्याच्यामध्ये कसे वागलेत हे सगळं मुख्यमंत्री स्वतः कुटुंबासोबत बोलतील। ही पहिलीच वेळ असणार आहे, कारण मागच्या 26-27 दिवसापासून आपण बघतोय की मसाजोगमध्येच येणारी लोकांची संख्या एवढी मोठी होती की वेगवेगळे राजकीय नेते येत होते। आता मात्र कुटुंबियामध्ये म्हणजे संतोष देशमुख याचा भाऊ धनंजय देशमुख, संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी आणि त्यांच्या पत्नी, आता एक कुटुंबीय संध्याकाळपर्यंत मुंबईमध्ये पोहोचतील आणि पोहोचल्यानंतर मुख्यमंत्र्यांना भेटतील। स्वाभाविक आहे की कुटुंब मुख्यमंत्र्याला भेटणे असं म्हणण्याऐवजी मुख्यमंत्रीच कुटुंबाला भेटतात असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही। गोविंद, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।